एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि मी आहे स्नेहा. आज आम्ही आलो आहे पहिल्यांदा बाळासोबत आउटिंग करायला. तर आय एम सो एक्साइटेड. आणि हो, खूप सारा त्रासही झाला आहे, तो तुम्हाला कळेलच पूर्ण ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू. जर तुम्ही मिनी ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, मला घरातून निघायलाच लिटरली 1 वाजला होता आणि आम्ही 2:30 वाजता तिथे पोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की लंच टाईम खतम होणार आहे, त्याच्यामुळे सर्व फ्रेंड्स मिळून आम्ही सर्वात पहिले लंच करायला गेलो. रूममध्ये आल्यानंतर म्हटलं थोडासा आराम करावा, पण मुलं त्यांच्या गोष्टींमध्ये इतके बिझी झाले आणि दोघी मस्त गप्पा मारत होते, त्याच्यामुळे आम्ही त्याची नुसती गंमत बघत होतो. आराम करायला तर काय नाही मिळाला, पण तोपर्यंत हाय टीचा टाईम झाला होता, त्याच्यामुळे मस्तपैकी चहा प्यायला आलो. माझं बाळ खूप जास्त झोपून आलं होतं आणि त्याच्यामुळे त्याची चिडचिड चालू होती, पण तरी माझे हस्बंड मला बोलले की जा तुम्ही सगळ्या मुली मिळून मस्त फोटो काढूया. तर आम्ही मस्तपैकी वरती आलो आणि वरती आल्यानंतर हा सुंदरसा नजारा. बाहेर गेल्यावरती सर्वात जास्त हा लहान मुलांचेच होता. माझ्या बाळाने काहीच जेवण केलं नव्हतं, म्हणून म्हटलं त्याला केळी तरी खाऊ घालावी. आता वाजतायत रात्रीचे 10. आमचं डिनर झालंय आणि डिनरची क्लिप घ्यायची मी विसरली. तरी जेवण वगैरे खूप चांगलं होतं. बाळाचे पप्पा त्यांच्या फ्रेंड्ससोबत बसले होते, तोपर्यंत म्हटलं बाळाची झोपायची तयारी करू हवी, म्हणून त्याच्यासाठी सॉक्स वगैरे घालून दिले. पण आज तर काय, आमच्या साहेबांचा झोपायचा मूडच नव्हता. त्याचे पप्पा आल्यानंतर फायनली तो झोप आणि आजचा दिवस संपला. गुड मॉर्निंग. आता होता आमचा चेकआउट. 10:30 वाजता आम्हाला चेकआउट करायचा होता, म्हणून जरा लवकरच उठली. बघितलं तर बाळ झोपलेलाच होता, तर म्हटलं पटापट उठून आपले कामं पूर्ण करून घ्यावे. आणि हाच तो वेळ होता जेव्हा थोडासा एकांत मला आणि माझ्या मिस्टरांना मिळाला, कारण दरवेळी तर बाळच सोबत असतो आणि न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे ना कधी कधी वेळ अजिबात मिळत नाही. सकाळी बाळ झोपलं असल्यामुळे ते मला बोलले की जाऊन तू जरा फिरून ये, मी बाळाला तोपर्यंत बघतो. मग मी एकटीच थोडीशी बाहेर फिरायला निघाली. पहिले तर आम्ही दोघी जायचो, पण आजकाल फक्त एक जणालाच जावं लागतं. ते म्हणतात ना, बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी सर्वात मोठी असते. गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजले सकाळचे 7:15 आणि सकाळी वाटलं की चला फेरफटका मारून येऊ रिसॉर्टला, म्हणून मी एकटीच आली आहे. आणि माझं बाळ झोपलं असल्यामुळे माझे हस्बंड त्याची केअर घेत आहे. जर व्ह्यूची गोष्ट केली तर व्ह्यू इज सो ऑसम. लेट्स सी. तर तुम्ही बघू शकता इथे एक इन्फिनिटी पूल आहे आणि खूप जास्त छान दिसतोय. बाळ उठल्यानंतर सर्व काही आवरून घेतलं आणि मग आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. छानसा नाश्ता केल्यानंतर आता वेळ होती रिसॉर्टला बाय बाय म्हणण्याची. तर अशा प्रकारे आमचा जो स्टेकेशन होता तो संपला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी.